मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत की इन्स्टंट अशी रवा इडली कशी बनवायची ते. तर ही रवा इडलीचं प्रीमिक्स तुम्ही अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा केव्हा इडली खायची असेल त्यावेळी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये ही रवा इडली तयार करू शकता. उन्हाळ्यामध्ये अगदी पचायला हलकी अशी ही रवा इडली बनवण्यासाठी सुद्धा अगदी सोपी आहे. तर काय करायचं आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेलाचा वापर कमी करायचा आणि मोहरी टाकलेले 1 चमचाभर मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ टाकली आणि 1 चमचाभर उडीद डाळ टाकली. हे अगदी मिनिटभर आपल्याला मीडियम गॅसवरती स्लो गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. आता हिरवी मिरची पण आपल्याला छान यामध्ये भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये रवा, जो बारीक साईजचा रवा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. अगदी मोठा रवा इथे यूज करू नका, नाहीतर इडली आपली व्यवस्थित अशी बनणार नाही, ती खूपच मोकळी अशी होईल. आणि आता हे भाजायचं आहे ते फक्त मिनिटभर. आपल्याला रवा नुसता गरम, म्हणजे हलका गरम रवा होतो एवढंच हे परतून घ्यायचं आहे. बघा, मी लगेचच गॅस बंद करून टाकलेला आहे आणि कढई गरम आहे. यामध्येच आपल्याला हा रवा फक्त गरम होईल एवढंच ह्याला भाजायचं आहे. अगदी जास्त ह्याला आपण ज्याप्रमाणे शिरा बनवण्यासाठी किंवा उपीट बनवण्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणे ह्याला भाजायचं नाही. अगदी मिनिटभर परतून घेतला आणि नंतर एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर रवा जास्त भाजल्यानंतर पण इडली आपली एकदम मोकळी होते, त्यामुळे तिला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी जास्त रवा इथे आपल्याला भाजायचा नाही. तर आता हे आपलं इडलीचं प्रीमिक्स तयार आहे. हे तुम्ही डब्यामध्ये भरून महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर यामध्ये मी थोडंसं 1-2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा कप एवढं मी दही इथे यूज केलेलं आहे. तर दह्यामुळं आता यामध्ये आपण इडलीचं पीठ आहे ते आंबवलेलं वगैरे नाही, त्यामुळे दह्याची इथं गरज आहे. दही नसेल तर तुम्ही 1 कप एवढं ताकसुद्धा, म्हणजे पूर्ण ताकामध्ये हे पीठ भिजवून घेऊ शकता. तर छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 1 कप एवढंच पाण्याची गरज पडते. जे आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे तेवढं 1 कप रवा होता, तर अर्धा कप दही घेतला आणि 1 कप पाणी टाकून मस्त असं हे बॅटर आपलं भिजवून ठेवायचं आहे. आता तुम्हाला यामध्ये इनो किंवा सोडा घालायचा नसेल तर हे बॅटर तुम्ही रात्री भिजवून ठेवू शकता आणि सकाळी याची इडली तयार करू शकता. तर आता आपण पाहणार आहोत की अगदी इन्स्टंट इडली कशी बनवायची. तर आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत नारळाची चटणी बनवून घ्यायची आहे. तर ओला नारळ, हिरवी मिरची, थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि यामध्ये थोडंसं म्हणजे डाळं असतात, फुटाण्याची डाळ, ती टाकून घेतलेली आहे आणि 1 ते 2 चमचे एवढं दही टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी किंचितशी साखरसुद्धा यामध्ये मी टाकलेली आहे. तर आता या चटणीमध्ये मला लसूण आणि अद्रक आवडत नाही, त्यामुळे ते मी टाकलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता. तडका पॅनमध्ये थोडीशी मोहरी छान फुलू द्यायची आणि यानंतर उडीद डाळ 1 चमचा टाकलेली आहे, ती छान यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि 1 सुकी मिरची टाकून मस्त असा आपला हा तडका तयार झालेला आहे चटणीसाठीचा. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि हा तडका आता आपण तयार केलेलं जे चटणीचं वाटण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे. तर ही मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. आता 15 ते 20 मिनिट हे पीठ आपण साईडला ठेवून दिलेलं होतं. आता पीठ छान आपलं बघा भिजलेलं आहे दह्यामध्ये. तर आता यामध्ये तुम्हाला एकसारखं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे. इनो टाकायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि हे छान आता एका डायरेक्शनने आपल्याला व्यवस्थित हे मिक्स होईल असं फिरवून घ्यायचं आहे. आता इनो किंवा सोडा टाकल्यानंतर पीठ आपण ज्यावेळी मिक्स करतो त्यावेळी फक्त एकाच डायरेक्शनने त्याला मिक्स करायचं. प्रत्येक वेळी डायरेक्शन याला बदलायची नाही, त्यामुळे पिठामध्ये हवा छान भरली जाते आणि आपली इडली जी बनते ती छान मऊ लुसलुशीत इडली तयार होते. आता इडली पॅनला थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता, म्हणजे इडली आपली पटकन निघते. ती निघताना आपल्याला मग जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आणि आता हे जे आपलं तयार केलेलं बॅटर आहे ते लगेचच ह्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. तोपर्यंत इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आणि बॅटर जास्त पण भरू नका, कारण ही इडली जास्त फुलते. तर आता एवढा 1 कप 200 ग्रॅम जर तुम्ही रवा घेतलेला होता, मी जो 1 कप होता तो, तर त्यामध्ये 8 ते 10 इडल्या तयार होतात. तर हे आपल्याला छान आता इडली वाफवून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण आपली डाळीची तांदळाची इडली वाफवतो त्या पद्धतीनेच ही इडली वाफवून घेतलेली आहे. तर मस्त अशी बघा इडली तयार झालेली आहे. अगदी झटपट ही इडली तयार होते. आणि बघा
इडली पात्रातून सुद्धा ती अगदी इझिली ती वेगळी होत आहे। तर इडली अजिबात ह्या भांड्याला चिकटलेली नाही। तर अशी मस्त अशी रवा इडली तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये तयार करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर बघा, अगदी झटपट होणारी, उन्हाळ्यामध्ये पचायला हलकी अशी आपली रवा इडली तयार आहे। तर हे आपण जे बनवलेले प्रीमिक्स आहे ते तुम्ही महिनाभरासाठीचं सुद्धा एकदा बनवून व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजच्या बाहेर सुद्धा हे महिनाभर टिकतं आणि झटपट तुम्ही मग उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी ही इडली तुम्ही तयार करू शकता। तर बघा किती छान झालेली आहे इडली आणि याची जाळी सुद्धा व्यवस्थित अगदी तयार झालेली आहे। इडली आतमधून अजिबात चिकट वगैरे होत नाही, छान मोकळी इडली ही तयार होते। तर तुम्हाला पण ही इन्स्टंट इडली बनवायची असेल तर फार छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे। नाश्त्यासाठीचा हा अगदी सोपा पटकन होणारा प्रकार आहे, तो सुद्धा तुम्ही आता ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करू शकता। आणि या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता, किंवा याबरोबर तुमच्या आवडीची कोणतीही चटणी तुम्ही बनवू शकता। शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा ही इडली मस्तच लागते। तर चला मग नंतर भेटूया मस्त अशा रेसिपी सोबत।